एक मोठी बातमी आहे। मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे आणि भाजप यांची पडद्याआड बोलणी सुरू आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये 2017 सालची भरपाई ठाकरे भाजपला करून देणार का असा सवालही उपस्थित होतोय। 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपने माघार घेतली होती। त्याची भरपाई करण्यासाठी महापौर निवडीच्या वेळी ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहणार असल्याची चर्चा आहे। तसंच 2017 सारखीच रणनीती आता देखील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतीये। 2017 साली भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबत सत्तेत सहभागी होणार नसल्याची भूमिका घेत पहारेकऱ्याची भूमिका घेतली। त्यावेळेला भाजपने विरोधी पक्ष नेतेपद न घेतल्यामुळे ते काँग्रेसच्या वाट्याला गेलं होतं। अशामध्येच आता महापौर पदाच्या निवडीच्या वेळेला ठाकरेंचे नगरसेवक जर गैरहजर राहिले तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते। त्यामुळे आता भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या अधिकृत भूमिकेकडे लक्ष असेल। मात्र एकीकडे ही सगळी चर्चा रंगलेली असताना उद्धव ठाकरेंनी ही सगळी चर्चा फेटाळून लावली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलंय। तर सूत्रांच्या हवाल्याने चाललेल्या बातम्यांवरती विश्वास नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। राऊसाहेब, आताच्या घडीची एक मोठी बातमी आहे। देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। नाही, या सूत्रांमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही। एकनाथ शिंदे यांना महापौर पदासाठी दिल्लीमधून चावी लावली जाते असा दावा खासदार संजय राऊतांनी केला। मुंबईमध्ये भाजप आणि विशेषतः फडणवीसांचा महापौर होऊ नये याचे दिल्लीमधून प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले। त्याला भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी मात्र प्रत्युत्तर दिलंय। एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना, त्यांनी शिवसेना फोडली। त्याच्यामुळे त्यांना जे अमित शहा आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत ब्लू आईड बॉय म्हणून। आता ते काही करू शकतात। तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का 29च्या जोरावर का 27च्या जोरावर? कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून, ते कोण? दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौर पदावर दावा सांगा म्हणून, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये। नाही, एकनाथजी शिंदे हे लोहपुरुष आहेत, त्यात गैर काय? संजय राऊत कोळसा पुरुष आहेत। संजय राऊतांना किती उगाळलं तर काळच निघतं। सकाळी उठले की जे काळं पसरवायला सुरू करतात, त्यामुळं एकनाथजी शिंदे लोहपुरुष असतील तर ते चांगली गोष्ट आहे। आपण स्वतः कशा पद्धतीनं काळवंडलेली कारकीर्द पुढे घेऊन आलात याचा विचार स्वतः संजय राऊत यांनी केला पाहिजे। तर याच मुद्द्यावरती भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी देखील प्रतिक्रिया दिली। 118 नगरसेवक महायुतीचे निवडून आलेले असल्यामुळे महायुतीच्या 118 पैकी एक नगरसेवक किंवा नगरसेविका या ठिकाणी महापौरपदी विराजमान होईल। ते कोण असेल हे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि रामदास आठवले साहेब एकमेकांशी चर्चा करून हा निर्णय करतील आणि या 118 पैकी एक व्यक्ती हा महापौरपदी विराजमान होईल। शिंदेंच्या शिवसेनेकडून लवकरच मुंबईमधल्या नगरसेवकांचा गट स्थापन केला जाणार आहे। निवडून आलेल्या नगरसेवकांचं